झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि सरकारी नोकरीचा आमिष दाखवून राज्यातल्या हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केलाय। हेमराज आणि रुपाली पाटोडेकर असे या बंटी बबलीचे नाव आहे। त्यांनी महिला व्यवसाय प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली ही फसवणूक केली आहे। पहिल्यांदा त्यांनी राज्यातल्या प्रमुख वर्तमानपत्रात सरकारी नोकरीची जाहिरात आहे असं भासवणारी जाहिरात केली। सुरुवातीला अर्ज करणाऱ्या महिलांकडून 50 रुपयांचा पोस्टल ऑर्डर मागवण्यात आला। याला प्रतिसाद म्हणून तब्बल 40,000 महिलांचे पोस्टल ऑर्डरसह अर्ज आले। यातल्या 15,000 महिलांना तुमची निवड झाल्याचं सांगून त्यांना 1,000 रुपये पाटोदेकर यांच्या बँक खात्यावर भरायला सांगितले। काही महिला उमेदवारांना याचा संशय आल्यानं त्यांनी अमरावतीच्या जिल्हा उपसंचालक रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाशी संपर्क साधला। त्यांनी या प्रकरणी चौकशी केली असता हा फ्रॉड उघडकीस आला। पण तोपर्यंत राज्यातल्या हजारो तरुणींना गंडा घातला गेला होता। या प्रकरणी अमरावती पोलिसांनी हेमराज आणि रुपालीला अटक केली आहे। महाराष्ट्र महिलांसाठी एक रोजगार म्हणून 2046 जागा निघाल्या होत्या। लेटर्स आहेत ते पाठवण्यात आले। त्याच्यामध्ये पुन्हा 1,000 रुपये भरण्यास सांगितले होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल म्हणून सांगण्यात आलं होतं। पण तसं काही झालेलं नाहीये। त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद त्यानंतर मिळालेला नाहीये। या गुन्ह्यातील आरोपी हेमराज मनोहर पाटोदेकर व रुपाली हेमराज पाटोदेकर यांना माननीय उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 17/1/13 ला दाखल केला होता। आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सदर केसमध्ये आम्ही सतत पाठपुरावा केला आणि 18/1/13 रोजी माननीय उच्च न्यायालयात माहिती सादर केली। या न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले आणि या आरोपितांचे अर्ज फेटाळण्यात आले। झी 24 तास एक पाऊल पुढे।